शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, वांगचुक यांना रुग्णालयातून सोडा, पेपर फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्या, सीजेपीच्या जेपी नड्डांसमोर 3 मागण्या, नड्डांनी वेळ मागितला, चर्चेचं आश्वासन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहांमध्ये 3 तास बैठक. दिल्लीमधील वाढता तणाव पाहता प्रधानांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा. राजीनामा देणार का याकडे लक्ष. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्यानंतरच संसदेवर हाय अलर्ट. संसद भवन परिसराला छावणीचा सुरू. मुख्य प्रवेशद्वार बंद. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी दिल्लीतील जंतर मंतर मैदान रिकामं केलं. हिंसक आंदोलनानंतर परिसरात मोठा बंदोबस्त. जंतर मंतर बाहेरील रस्त्यावर सीजेपीच्या अभिजित दिपकेंचं आंदोलन. जंतर मंतरवरील आंदोलकांवर लाठीचार्ज. पोलिसांकडून शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा आरोप. तर निमलष्करी जवानांसह दिल्ली पोलिसांचे 50 जवान जखमी. हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार. 3 वेळेच्या आपच्या आमदाराला पोलिसांनी तंगड्या उचलून फेकून दिलं. आपचे खासदार संजय सिंग यांच्याकडून जंतर मंतरच्या आंदोलनाचा व्हिडिओ पोस्ट. नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासातील तरुण विरोधी पंतप्रधान. एका अयशस्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेऊ शकत नाहीत. पेपर लीक करणारे अद्यापही मोकाट. राहुल गांधींचा ट्विट करत निशाणा. आजच्या आंदोलनाचं श्रेय फक्त सरन्यायाधीश सूर्यकांत यांना जातं. मेलेल्यांना जिवंत करण्याचं काम केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार. संजय राऊतांची टीका. तर दिल्ली पोलिसांची कारवाई. हायकोर्टाच्या निर्देशानुसार. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. थकलेला चेहरा आणि बारीक शरीर. सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत. तुम्हा सर्वांची तब्येत कशी आहे? पोस्ट शेअर करत भाईजानकडून चाहत्यांचीच विचारपूस. पतीच्या छळाला कंटाळून महिलेनं 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं. मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलीस स्थानकात. सोलापूरच्या बार्शीतली धक्कादायक घटना.